शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण वेगवेगळ्या पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खतांचा वापर करत असतो. आणि बरेचसे शेतकरी बांधवांकडून ह्याही चुका होत असतात, की विद्राव्य खताबरोबर जी वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खतं असतात, त्याच्याबरोबर आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स सुद्धा काय करत असतो, ड्रिपच्या माध्यमातून सोडत असतो. पण त्याच्यामधलंच एक विद्राव्य खत जे आहे, की 13-40-13 त्याच्याबरोबर जो सूक्ष्म अन्नद्रव्याचं जर आपण ड्रिपच्या माध्यमातून जर सोडलं, तर एकंदरीतच आपल्या पिकावरती, आपल्या प्लॉटवरती काय दुष्परिणाम दिसून येतात, त्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण 13-40-13 हे असताना मुळातच आपलं विद्राव्य खत आहे आणि ह्या विद्राव्य खताची मात्रा जर पाहायला गेलं साधारण त्याच्यामध्ये 13% आहे ते नत्र असतं, 40% स्फुरद असतं आणि राहिलेलं 13% हे काय असतं त्याच्यामध्ये पालाश असतं. तर एकंदरीतच ह्या विद्राव्य खतांचा वापर आपण कशासाठी करत असतो? झाडांची वाढ असेल, पानांची वाढ असेल, त्याचबरोबर मुळांची वाढ, फुलधारणे वाढण्यासाठी आणि एकंदरीतच फळांची वाढ, आकार आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण 13-40-13 वापरत असतो. पण बरेचसे शेतकरी बांधव काय करत असतात, ह्या 13-40-13 जे विद्राव्य खत आहे, त्याच्याबरोबर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा काय करत असतो, मिक्स करून काय करत असतो आपण ड्रिपच्या माध्यमातून सोडत असतो. मग त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती असतात, की जे आपण झिंक, बोरॉन, आयर्न, मॅग्नीज, कॉपर हे अन्नद्रव्य मिक्स करून आपण त्यामध्ये सोडत असतो. पण ज्यावेळेस हे दोन्ही मिक्स करून आपण ड्रिपच्या माध्यमातून किंवा आपण लिक्विड सोडत असतो, तर त्याचे एकंदरीत दुष्परिणाम आपल्या पिकावरती काय दिसून येतात? त्याच्यामधलं पहिलं अन्नद्रव्याचं असंतुलित उपलब्धता. जे मुळातच आपण 13-40-13 म्हणजे त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश आणि त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये दिलेली असतात. तर त्याच्यामुळे काय होतं एकंदरीतच आपल्या पिकांना ते जे पोषक अन्नद्रव्य आहेत ते चांगल्या पद्धतीने किंवा जेवढं परिणामकारक त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे, तेवढं ते उपलब्ध होत नाही. हे त्याच्यामध्ये पहिलं दुष्परिणाम आपल्याला दिसून येतं. दुष्परिणाम दुसरा आहे खताची कार्यक्षमता कमी होते. मुळातच जी फर्टिलायझरची इफिशियन्सी आहे 13-40-13 विद्राव्य खतं असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य हे दोन्ही मिक्स केल्यानंतर जे एवढ्या प्रमाणामध्ये पोषण द्रव्य त्या वनस्पतीला भेटायला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात ते भेटत नाही. म्हणजेच त्या विद्राव्य खताची कार्यक्षमता कमी होते. दुसरा मुळावरती ताण येतो. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर मुळावरती मुळं आपल्याला स्ट्रेसमध्ये गेलेली दिसून येतात आणि एकंदरीतच पिकांची वाढ वगैरे किंवा पुढची प्रोसेस जी आहे, ती त्याच्यामध्ये आपल्याला लेंगी दिसून येते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये आणि गुणवत्तामध्ये घट दिसून येते. 13-40-13 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स केले. उत्पादनामध्ये घट असेल, गुणवत्ता जे प्रोडक्शन आपलं येणार आहे, ते चांगल्या क्वालिटीचं आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अवशोषण कमी होते. जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण त्याच्यामध्ये मिक्स करून दिलेलं असते. तर त्यांचं अपटेक असेल किंवा अवशोषण असेल, मग त्याच्यामधलं झिंक असेल, आयर्न असेल, कॉपर असेल, ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं जे अवशोषण आहे किंवा अपटेक आहे तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्याचबरोबर जास्त प्रमाणात ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे आपल्या झाडांच्या, वनस्पतींच्या पानावरती समस्या दिसून येते. डाग असेल, पानाच्या कडा जळणे असेल, ह्या प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला फुलधारणा, फळधारणा याच्यामध्ये व्यत्यय झालेला किंवा आपल्याला ते थांबलेलं किंवा थोड्याफार प्रमाणात आपल्याला ते बिघडलेलं सुद्धा दिसून येते. म्हणजेच फुलगळ असेल, फळगळ असेल, फळ सेटिंगला प्रॉब्लेम असेल, ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर हे दोन्ही ॲट अ टाईम वापरल्यामुळे एकंदरीतच अपटेक, पोषणद्रव्य पाहिजे तेवढ्या प्रमाणात वनस्पतीला भेटत नाही आणि पाहिजे तेवढा रिझल्ट भेटत नाही. त्याच्यामुळे हा वायफळ खर्च होतो. त्याच्यामुळे एकंदरीतच खर्च वाढतो आणि आपल्याला फायदा देखील कसा आहे, तो कमी भेटतो. तर ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर मुळातच 13-40-13 हे जे विद्राव्य खत आहे, ते विद्राव्य खत सेपरेटली आपल्याला काय करायचं ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे ते साधारण 5 ते 7 दिवसाच्या अंतराने आपल्याला सोडायचं आहे. तेव्हाच हे 13-40-13 मधलं नत्र, स्फुरद, पालाश पाहिजे तेवढ्या प्रमाणात वनस्पतीला उपलब्ध होईल आणि ड्रिपच्या माध्यमातून सोडलेलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, ते 7 दिवसानंतर सोडलेला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्या वनस्पतीला उपलब्ध होईल. तर ह्या गोष्टी आपल्याला 13-40-13 किंवा आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य कधीही मिक्स करून ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं नाही. ह्या काळजी घेणं देखील शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. मग असेच वेगवेगळे विद्राव्य खतं असतात, तर त्याच्याबरोबर कोणती सूक्ष्म अन्नद्रव्ये सोडली पाहिजे किंवा कोणतं औषध त्याच्याबरोबर सोडलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत असते. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. धन्यवाद.